नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे भारत डायनॅमिक लिमिटेडकडून इथं भरती निघालेली आहे 2025 ची. यामध्ये तुमचं जी पोस्ट असणार आहे, पद जे असणार आहे मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी इथं व्हॅकन्सी आहे. मल्टिपल इथं ट्रेडमध्ये ओके. तर टोटल इथं 80 पदांसाठी इथं भरती निघालेली आहे. त्यासाठी आपली शैक्षणिक पात्रता असणार आहे अप्लाय करण्यासाठी. बी-ई, बी-टेक वाले इथं अप्लाय करू शकता. त्यानंतर तुमचं कधी एम-बी-ए झालेलं असेल, पी-जी डिप्लोमा झालेलं असेल, ओके. तरीही तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. चांगली फॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. सी-ए वाल्यांसाठी पण फॉर्च्युनिटी आहे. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपलं Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी व्हॅकन्सी निघालेली आहे भारत डायनॅमिक लिमिटेडकडून इथं व्हॅकन्सी आलेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेस मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स कंपनी असणार आहे. कॉर्पोरेट ऑफिस असं दिलेलं आहे, हैदराबादमध्ये आहे मित्रांनो. याची नोटिफिकेशन आलेली आहे 28/11/2025 ला. ओके. आता भारत डायनॅमिक लिमिटेडकडून इथं व्हॅकन्सी असणार आहे. मणिरत्न कॅटेगरीमध्ये ही कंपनी आहे. ते पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस कंपनी असणार आहे. द इयर सन 1970 मध्ये स्थापना झालेली आहे. या कंपनीबद्दल इथं संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. ओके. त्याच्या ऑफिसबद्दल इथं माहिती दिलेली आहे. कुठे-कुठे ऑफिस आहे, कॉर्पोरेट ऑफिस हैदराबादला दिलेली आहे. याच्यामध्ये कुठे-कुठे पुरं ऑल इंडियामध्ये न्यू दिल्ली वगैरे सगळीकडे आहे. ओके. अदर लोकेशनमध्ये पण हे तुम्ही वाचून घ्या कंपनीची माहिती वगैरे. आता इंडिव्हिज्युअल इंटरेस्टेड कॅन्डिडेटला इथं रिक्वायरमेंट जी दिलेली आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झालेले आहे आपल्याला. 3 डिसेंबर 2025 पासून आपल्याला फॉर्म भरायची सुरुवात झालेली आहे. 3 डिसेंबर 2025 पासून तर 29 डिसेंबर 2025 पर्यंत आपण फॉर्म फिल करू शकता. ओके. तर फॉर्म आपले केव्हापासून सुरू झालेले 10 दिवसाआधीच लवकर अप्लाय करून घ्या. ओके. डिटेल्स दिलेल्या व्हॅकन्सीज बद्दल तर सीरियल नंबर, नेम ऑफ द पोस्ट, ग्रेड दिलेले आहे, टोटल ऑफ व्हॅकन्सीज और कॅटेगरीमध्ये व्हॅकन्सीज आणि इथं पी-डब्ल्यू-डी साठी इथं डिसिप्लिन दिलेले आहे. आता सगळ्यात पहिलं पोस्ट असा मॅनेजमेंट इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपल्याला ग्रेड असणार आहे 2. ओके. याच्यामध्येच बघायला भेटतं आपल्याला 32 पोस्ट असणार आहे. याच्यामध्ये कॅटेगरीनुसार आपण चेक करून घ्या. 2 नंबरचं पोस्ट मॅनेजमेंट ट्रेनिंग मेकॅनिकलमध्ये ग्रेड 2 असणारे 27 व्हॅकन्सी आपल्याला कॅटेगरीसाठी इथं बघायला मिळतात. ओके. सगळ्या कॅटेगरीना मिळून. मॅनेजमेंट ट्रेनिंग इलेक्ट्रिकलमध्ये ग्रेड 2 6 व्हॅकन्सी आपल्याला कॅटेगरीमध्ये बघायला मिळतात. मॅनेजमेंट ट्रेनिंग 4 नंबरची पोस्ट असणार आहे. कॉम्प्युटर सायन्ससाठी इथं ग्रेड 2 च्या 4 पोस्ट आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर इथं दिलेलं आहे 5 नंबरचं पोस्ट दिलेली आहे मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी. मेटलगिरीसाठी तर ग्रेड 2 एक व्हॅकन्सी आपल्याला बघायला मिळते. 6 नंबरची पोस्ट मेकॅनिकल ट्रेनिंग म्हणतो. मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी केमिकलसाठी ग्रेड 2 ची व्हॅकन्सी तर एक पोस्ट बघायला मिळते. आता मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी 7 नंबरची पोस्ट असणार सिव्हिल करता ग्रेड 2 असणार आहे. 2 व्हॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी फायनान्समध्ये ग्रेड 2 ला इथं 5 व्हॅकन्सी बघायला मिळतात. मॅनेजमेंट ट्रेनिंग ह्युमन रिसोर्स म्हणजे एचआरसाठी ग्रेड 2 मध्ये 2 व्हॅकन्सी बघायला मिळतात. त्याच्यानंतर आता इथे ही व्हॅकन्सी तुम्हाला मी सांगितलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेले पी-डब्ल्यू-डी साठी कोणत्या व्हॅकन्सी ते आपण जाणून घेऊया. तर पी-डब्ल्यू-डी मध्ये आपल्याला बघायला गेले तर आपल्याला चांगल्या प्रकारच्या व्हॅकन्सी बघायला मिळतात. ओके. ज्याच्यामध्ये तुम्हाला ही व्हॅकन्सी दिलेली आहे. आता पी-डब्ल्यू-डी मध्ये याच्यात टोटल व्हॅकन्सी दिलेल्या आहे, जे की याच्यात मी सांगितलेलं आहे आणि पी-डब्ल्यू-डी मध्ये आता किती व्हॅकन्सी तुम्ही बघून घ्या. याच्या क्वेरीमध्ये दिलेलं आहे. ओके. 4 आणि इथं फायनान्समध्ये आपल्याला 3 व्हॅकन्सी बघायला मिळतात. ओके. म्हणजे आता 7 व्हॅकन्सी पी-डब्ल्यू-डी मध्ये आहे याच्यामध्ये. ओके. आता याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली पी-डब्ल्यू-डी कॅटेगरीची. ओके. आता तुम्हाला इथं सॅलरी किती असणार ते आपण बघूया. आता सॅलरी इथं दिलेली आहे तुम्हाला इथं 3% पर ॲन्युअल तुम्हाला इन्क्रिमेंट असणार आहे. 40,000 पासून ते 1,40,000 आपल्याला सॅलरी असणार आहे. आय-टी, पॅटर्न वगैरे आपल्याला सगळं भेटणार आहे. तुम्हाला सी-टी-सीमध्ये जर ॲन्युअल सॅलरी बघायला गेली तर आपल्याला 15,55,000 आपल्याला पगार मिळतो. याच्यामध्ये दिलेला आहे ग्रेड 2. ओके. मॅनेजमेंट ट्रेनी ग्रेड 2 असिस्टंट मॅनेजर आपण त्यालाही म्हणतो. ओके. एज लिमिटबद्दल बोलायला गेले तर 25/11/2025 पर्यंत तुमचं एज लिमिट काउंटिंग डेट आहे. त्यानुसार इथं पदांनुसार इथं एज लिमिट कॅटेगरीनुसार इथं दिलेली आहे. ओके. ग्रेड 2 ची व्हॅकन्सी आहे. जी की सगळ्या कॅटेगरीमध्ये आता इथं जर बघायला गेले तर आता इथून मॅनेजमेंट ट्रेनिंगमध्ये जर बघायला गेले इथपर्यंत फायनान्स एम-बी-ए विथ दिलेल्या याच्यात 27 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतात. यू-आर ई-डब्ल्यू-एस वाले. याच्यामध्ये आता पदानुसार दिलेलं आहे. 27 तर झालं. तर ओबीसीमध्ये जर असाल, ओपनमध्ये इथं मेटलगिरीमध्ये 27 आहे. बाकीच्यांना 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. ओके. एस-सीमध्ये जर बघायला गेलं तर 32 वर्षापर्यंत असणार आहे. फक्त मेटलगिरीला 27 वर्ष असणार आहे आणि सिव्हिलमध्ये 27. ओके. आणि इथं आता एस-टीमध्ये जर बघायला गेलं तर सेम असणार आहे पॅटर्न. ओके. आता एम-बी-एमध्ये आता सॉरी फायनान्समध्ये जर तुम्ही असाल मॅनेजमेंट ट्रेनिंगमध्ये तिथं एज लिमिट दिलेलं आहे ओपनसाठी
UR EW साठी 28, OBC साठी 31, SC साठी 33 आणि SC साठी 28. त्यानंतर मॅनेजमेंट आणि ह्युमन रिसोर्समध्ये 27 वर्षापर्यंत UR EW अप्लाय करू शकते, 27 वर्षापर्यंत OBC NC 27 वर्षापर्यंत, SC कॅटेगरी 32 वर्षापर्यंत, ST कॅटेगरीवर अप्लाय करू शकता. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळतं. PWDला 10 वर्षे सूट असणार आहे, याच्यात दिलेली नाही पण तुम्हाला 10 वर्ष इथं ॲडिशनल भेटतील. आता याच्यामध्ये दिलेलं आहे की अपर एज लिमिट असाल आपण तर जम्मू आणि काश्मीरमध्ये आपण असाल तर 1980 पासून तर 31/12/1989 पर्यंत आपण तिथे डोनेशन सर्टिफिकेट आपल्याकडे असाल तर आपल्याला इथं सूट भेटू शकते तर 5 वर्षाची. मॅक्झिमम एज लिमिट दिलेली आहे इंटरनल आपल्या कॅन्डिडेटसाठी, परमनंट एम्प्लॉयरसाठी, BDL साठी 55 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता जर तुम्ही कंपनीचे एम्प्लॉय असाल. ओके, चांगली पॉझिटिव्हिटी आहे. तर इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेली आहे जी की सगळ्यांसाठी तर सेम असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन जी तुम्हाला मी सांगून देतो. आता याच्यामध्ये आता ह्या ज्या पोस्ट आहे इथं सगळ्या 1 नंबर पासून मॅनेजमेंट ट्रेनी जे असणार आहे इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर सायन्स, मेटलगिरी. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे केमिकल्स. त्याच्यानंतर इथं सिव्हिल. आता इथपर्यंत तुम्ही बघायला गेल्या 7 पोस्ट. तर ह्या डिग्रीमध्ये आपल्याला बॅचलर डिग्री पाहिजे आहे आणि आपल्याला 5 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स केलेला असेल तर अप्लाय करू शकता. जे की डिसिप्लिन दिलेला आहे इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर सायन्स, मेटलगिरी अँड केमिकलमध्ये आपली बॅचलर डिग्री असेल. BE BTechमध्ये तर आपण इथं अप्लाय करू शकता. BE BTechला इथं चांगली पॉझिटिव्हिटी आहे. ओके, जर याच्यामध्ये केमिकलमध्ये जर बघायला गेलं तर MSc केमिस्ट्री आपलं असेल तर तरी अप्लाय करू शकता. राहिलेल्या 2 पोस्ट आहे याच्यामध्ये जर बघायला गेले तर मॅनेजमेंट ट्रेनी फायनान्समध्ये आपल्याला फायनल पास पाहिजे आपण फायनल एक्झामिनेशन फॉर चार्टर्ड अकाउंटंटची. ओके, तर CA आपलं झालेलं असेल फायनल एक्झामिनेशन तर अप्लाय करू शकतो. फर्स्ट क्लास आपलं MBA झाले असेल अप्लाय करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा झालेला असेल फायनान्समध्ये तरी अप्लाय करू शकता 2 वर्षाच्या ड्युरेशनमध्ये. ओके, त्यानंतरचं पद असणार आहे मॅनेजमेंट आणि ह्युमन रिसोर्समध्ये HR साठी. MBA आपले HR झालेलं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर चांगली पॉझिटिव्हिटी आपल्याला आहे. 2 वर्षाचा ड्युरेशन कोर्स झालेलं पाहिजे. जर लॉ ग्रॅज्युएट असेल तरी अप्लाय करू शकता. आता याच्यामध्ये दिलेलं आहे 60% आपल्याला पाहिजे आहे प्रत्येक डिग्रीमध्ये. UR OBC NCLला 60%, EWSला पण. ओके, आणि 55% SC STला लागणार आहे तरी आपण अप्लाय करू शकतो. याच्या संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. ओके, आता पुढे गेल्यानंतर याच्यामध्ये जेवढे पर्सेंटेज सांगेल तेवढ्या पर्सेंटेजमध्ये अप्लाय करायचं आहे. ओके, नो मेन्शन्स फॉर सिव्हिलायझेशन्स वगैरे दिलेले आहे. याच्यामध्ये माहिती मिनिमम आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे, सगळे डॉक्युमेंट लागतील. आता इन्व्हायरमेंटल क्वालिफिकेशन दिलेले आहे. याच्यामध्ये आपण बघू शकता डिसिप्लिन वगैरे, ट्रेड वगैरे दिलेले आहे तर तुम्ही बघून घ्या. ओके, आता याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तुम्हाला जर वाचायचं असेल तर दिलेली आहे. MCOM वगैरे झालेले असेल वगैरे त्यासाठी. ओके, सिलेक्शन प्रोसेस जे असणार रायटिंग टेस्ट घेतली जाणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट अँड इंटरव्ह्यू हे 2 आपल्या स्टेज याच्यामध्ये असणार आहेत मित्रांनो. ओके, आता कॅन्डिडेटला इथे फुल्ली दिलेलं आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया. कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट असणार आहे ज्याच्यामध्ये आपल्या कॅन्डिडेटला इथं अपेअर असणार आहे. डेट, टाइम अँड व्हेन्यू आपल्याला दिलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे. ॲडमिट कार्ड दिलेलं आहे, डाउनलोड ॲडमिट कार्ड करून घ्यायचे. एक्झामिनेशनमध्ये आपल्याला भेटून जातात 10 दिवसाआधी. ओके, जेव्हा एक्झामिनेशन असेल ईमेल ॲड्रेसवर आपल्याला नोटिफिकेशन मिळणार आहे. 1 वर्षभर तुमचा मेल ॲड्रेस चालू पाहिजे मग कमीत कमी. याच्यामध्ये 2 पार्टमध्ये इथं डिवाइड केलेली आहे तुमची एक्झामिनेशन. ज्याच्यामध्ये 150 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. ज्या पार्ट 1 मध्ये 100 MCQ टाईप क्वेश्चन असणार आहे, डिसिप्लिन असणार आहे. पार्ट 2 मध्ये 50 क्वेश्चन असणार आहे. जनरल ॲप्टिट्यूडचे हर एक क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे. 0.25 ची निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे तुम्हाला समजलं असेल 150 क्वेश्चन 150 मार्कांसाठी एक्झामिनेशन, 0.25 ची निगेटिव्ह मार्किंग म्हणजे 1 फॉर निगेटिव्ह मार्किंग. आता वेटलेस जे दिलेलं आहे 85% आपल्याला असणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्टवर 15% आपल्या इंटरव्ह्यूवर दिलेले आहे. ओके, आता मॅक्झिमम आपल्याला क्वालिफाय मार्क्स आणायचे आहे जे की इंटरव्ह्यू असो आपलं हे असं होतं एक्झामिनेशन. 60% याच्यामध्ये पाहिजे आपल्याला. कॉम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये. ओके, याच्यामध्ये 60% मार्क आणायचेच आहे आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये पण. कॉम्प्युटर टेस्टमध्ये EWS UR. ओके, आणि 50% SC ST OBCला आणि याच्यामध्ये लागणार आहे. PWDला पण सेम तेवढंच. ओके, आता त्याच्यामध्ये फायनल इंटरव्ह्यू आपल्याला 1:10 रेशो असणार आहे. 10 जणांपैकी एक जण सिलेक्ट होतो. आता टेस्ट दिलेल्या सेंटरची नावं अहमदाबाद, गांधीनगर, बेंगलुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चेन्नई, दिल्ली, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, लखनौ, मुंबई, त्रिपुरम अँड विजयवाडा. त्या ठिकाणी तुमचं आता एक्झामिनेशन घेण्यात येणार आहे आणि इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. सॅलरीबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. चांगली पॉझिटिव्ह आहे. सॅलरी तुम्हाला चांगली बघायला मिळते त्याच्यामध्ये.
ओके. 35% आपल्याला पर्क्स असणार आहे, बी असणार आहे, याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. ग्रॅज्युएटी असणार आहे, PF असणार आहे, मेडिकल फॅसिलिटीज असणार आहे. ओके. त्यानंतर इथं संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. बेसिक आपल्याला 40,000 रुपये पे स्टार्ट होतो. तिथून आपल्याला इथं सगळे अलाउन्स वगैरे मिळून आपल्याला असं 1,00,000च्या वरती आपल्याला पगार इथं बघायला मिळतात. ओके. प्रोबेशन पिरियडच्या मध्ये प्रोजेक्शन दिलेलं आहे मॅनेजमेंटसाठी. ओके. मेडिकल फॅसिलिटी भेटते, आपल्याला मेडिकल भेटलेली पाहिजे आपण. ओके. PWD साठी तर माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. ओके. ऍप्लिकेशन फीस जर बोलायला गेलं तर 500 रुपये असणार आहे. UR, EWS, OBC, NCL ला. ओके. आपल्याला 500 रुपये पे करायचे आहे एक्झामिनेशन फी मध्ये. जर आपण आता याच्यामध्ये जर आपण SC, ST, PWD आणि एक सर्व्हिस मध्ये जर येत असाल, ओके, तर आपल्याला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ओके. कॅटेगरी सर्टिफिकेशन लागणार आहे, फक्त नॉन रिफंडेबल फीज असणार आहे, लक्षात असू द्यायचं आहे. जनरल कंडक्शन दिलेलं ऑल इंडियन सिटीजनशिप अप्लाय करू शकता, काही हरकत नाही. नॉलेज सर्टिफिकेशन आपल्याकडे पाहिजे, जर एक्सपिरियन्स वगैरे असेल तर कॅटेगरी सर्टिफिकेशन लागणार आहे. त्यानंतर इथे दिलेलं आहे OBC कॅन्डिडेटला संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. ओके. ओके. असं स्टेप बाय स्टेप. त्याच्यानंतर अजून पुढे गेल्यानंतर बघू शकतात तुम्ही आता संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओके. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. डेटा प्रूफसाठी 10वीचं मार्कशीट लागणार आहे. पासपोर्ट साईज फोटोग्राफ 3 महिन्या आतला लागणार आहे आपल्याला. 3 महिन्या अगोदर, 3 महिन्यांच्या आसपासचा जवळचा लेटेस्ट फोटो. SC, ST, PWD कॅटेगरी सर्टिफिकेट, डोनेशन सर्टिफिकेशन. ओके. अदर क्वालिफिकेशन सर्टिफिकेट, 10वी 12वी ग्रॅज्युएट, डिप्लोमा डिग्री जे पण आपल्याकडे असेल सगळे डॉक्युमेंट लागणार आहे. NOC लेटर वगैरे पण लागणार आहे, कुठं काम केलेलं असेल ते पण. डॉक्युमेंट्स वगैरे आपल्याला इथं दिलेलं आहे, कॉपी वगैरे सेम लागणार आहे हिंदी इंग्लिश लँग्वेजमध्ये. ओके. ओरिजिनल डॉक्युमेंट अँड झेरॉक्स कॉपीची सेट आपल्याला लागणार आहे, जे इंटरव्ह्यू टायमाला तुम्हाला मागतील. त्याच्यामध्ये दिलेलं आहे ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर तुम्ही चेक करून टाका. 12 महिन्यासाठी तो चालू पाहिजे. 12 महिन्यामध्ये तुम्हाला केव्हाही मेल वगैरे येऊ शकतो. ओके. आता इम्पॉर्टंट डेट दिलेली आहे 3 डिसेंबर 2025 पासून जे फॉर्म चालू झाले ते 29 डिसेंबर 2025 पर्यंत फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक आहे. तुमची जी ऑनलाईन टेस्ट घेण्यात येणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, 11 जानेवारी 2026 ला संडेच्या दिवशी घेण्यात येणार आहे. ओके. तर तुम्हाला अभ्यासाला लागून जायचं आतापासून, लगेच तुमची पुढच्या महिन्यामध्ये एक्झामिनेशन पण होणार आहे. ओके. तर तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काय डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा इंस्टाग्राम फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला मी शेअर करून देतो, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकतात. ओके. आणि काय डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही मेसेज करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाते. सॉरी, इंस्टाग्राम किंवा फेसबुकला मेसेज करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीची. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.